गोपाल कृष्ण भगवान की जय. कालपर्यंत आपण 16वा अध्याय पाहिले. कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की भगवंताच्या जवळ दीप लावला तर कुबेराचं राज्य सुद्धा मनुष्याला प्राप्त होऊ शकतं. वास्तविक पाहता भगवंताच्या जवळ आपण दिवे लावतोच, पण आपल्या आत हृदयामध्ये जो अज्ञानाचा तम आहे तो तम सारून भगवंत म्हणतात की कुठंतरी ज्ञानाचा दिवा जर लावला तर निश्चितच कुबेराचं धन म्हणजे बाह्य धन भगवंतांना आपल्याला दिलेलंच आहे, धन धान्य वैभव सगळं संपत्ती, पण त्याच्याही पेक्षा जे आत्मस्वरूपी धन आहे हे कुबेराच्या भांडारापेक्षा पण मोठं आहे भगवान शिवाच्या कृपेनं. कारण शिव म्हणजे कल्याण. शिव ही कल्याण करणारी देवता आहे. कोणचं कल्याण? बाहेरचं कल्याण भगवंत आपलं करतीनच, पण आपलं आंतरिक कल्याण सुद्धा भगवंतानं केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे जे प्रत्येक गोष्टीचे अर्थ आहेत ते अर्थपूर्ण पोथी आहे. अर्थाविन पोथी वाचू नये. जर अर्थ कळला नाही तर नुसतं बडबड 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 करण्यात काही अर्थ नाही. जसं आपण पारायण करतो एखाद्या गोष्टीचं, मग नुसते त्याच्यावरून काय होतात, हात फिरतात आपले आणि आपल्या डोक्यातही काही जात नाही आणि पोथीत काय ते पण आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळं अर्थ समजून जर घेतला तर निश्चितच भगवान शिव आपले कल्याण करणारी देवता आहे. आणि हा अतिशय परमपवित्र महिना भगवान शिवांचा सुरू आहे पूजेचा. उद्या श्रावण महिन्यातली पहिला शुक्रवार आहे ना? पहिलाच ना का मागचा झाला? नाही, पहिलाच आहे. श्रावण महिन्यातला उद्या पहिला शुक्रवार आहे. तर जसं आपण गुरुवारची महालक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे श्रावणात उद्या वरदलक्ष्मी व्रत आहे. तर ज्यांना करायचं असेल ते काय आपलं गुरुवारच्या व्रतासारखंच असतं. जसं आपण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करतो त्याप्रमाणे वरदलक्ष्मीचं व्रत श्रावणात करतात. कोणत्याही शुक्रवारी तुम्ही ते करू शकता, परंतु कॅलेंडरवर एकाच शुक्रवारी दाखवलेलं असतं आणि बहुतेक तो शुक्रवार उद्याचा आहे. त्याचं नाव वरदलक्ष्मी व्रत आहे. बऱ्याचशा स्त्रिया हे व्रत मांडतात. आपल्याकडं नाही आहे महाराष्ट्रात हे व्रत, पण हे व्रत जास्तीत जास्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक इकडं जास्त करतात की महालक्ष्मीचं पूजन करतात ते लोक उद्याच्या दिवशी. तर ज्यांची कोणाची इच्छा असेल ते आपण आपल्या घरी, ते काही अवघड नाही आहे, सोपं आहे. फक्त त्याला पूर्णावरणाचं नैवेद्य करावा लागतो, तितकंच अवघड आहे. बाकी सगळं सोपंच आहे. मांडणं, पूजा करणं तर ते आपल्याला माहितीच आहे. तर उद्या वरदलक्ष्मी व्रत आहे, ज्यांनाही करायचं असेल त्यांना. तसं श्रावण हा सगळा व्रताचाच महिना आहे. प्रत्येक दिवसाचं एक वेगळं वेगळं व्रत आहे. काल श्रीयाळ षष्ठी होती, आज सप्तमी आहे. तर असो, चला आपण आपल्या अध्यायाला सुरुवात करू. श्री गणेशाला नमस्कार करतात. शिवशर्मा सुशील आणि पुण्यशील नावाच्या गणांना विचारतो की महाराज आता आपण कोणत्या लोकामध्ये चाललो आहोत. तर काल आपण पाहिलं की भगवान शिव चंद्राला प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की तुला मी माझ्या मस्तकावर धारण करेल. हे पाहून यज्ञमंडपात आनंदाने भगवान शिव प्रकट झाल्याबरोबर सर्व यज्ञमंडपामध्ये नृत्य गायन सुरू झालं. आणि भगवान शंकराला आहे ना, त्यांच्यासमोर नृत्य करणे आणि सुस्वर गायन करणे हे खूप आवडतं. जेही ब्राह्मण अगदी म्हणजे नमक आणि चमक हे सुस्वरामध्ये म्हणतात रुद्रपाठातलं, तर भगवंताला ते अतिशय प्रिय आहे. शिवमहिम्न भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे. ज्यांनाही शिवमहिम्न किंवा रुद्रपाठ म्हणता येत नसेल त्यांनी मग आपला 11वा अध्याय जो आहे शिवलीलामृताचा तो म्हणायचा. भगवान शिव त्यानं सुद्धा प्रसन्न होतात. कारण की इथं भाषेला महत्त्वच नाही आहे. तुम्ही कोणत्या भाषेत म्हणता, तुम्ही संस्कृतमध्ये म्हणता, तुम्ही प्राकृतमध्ये म्हणता किंवा तुम्ही मराठीमध्ये म्हणता, त्या म्हणण्यापेक्षा तुमच्या भावाला महत्त्व आहे
की जिथं भाव आहे तिथं देव आहे असं आपण म्हणतो. त्याच्यामुळं आपण कोणत्या भावनेनं म्हणतो याला महत्त्व आहे. तर या ठिकाणी भगवंत तेच सांगतात चंद्राला पुढं की चंद्रा, तुझा भाव आणि भक्ती पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे. तू हा इतकं मोठं हजारो वर्ष, तू 10,000 वर्ष तपश्चर्या केली आणि इथं आता इतका मोठा यज्ञ केला आणि यज्ञामध्ये तू जे नाही ते मला अर्पण केलं, मी संतुष्ट झालो. पहा, ज्या माणसं जो पैसे नाही त्यानं त्याच्या हिशोबाने यज्ञ केला तरी चालतो, पण ज्याच्या जो पैसे आहे आणि त्यानं जर, आता समजा एखादा राजा आहे आणि राजानं जर एखाद्या भिकाऱ्यासारखी पूजा केली तर भगवंत ती मान्य करून घेत नाही. आजच मी एक कथा वाचली. त्या कथेमध्ये एक राजा एका ब्राह्मणाला विचारतो, म्हणतो इतक्याला इतकं तर तितक्याला किती, असा प्रश्न असतो. त्याचा प्रश्न काय असतो की इतक्याला इतकं तर तितक्याला किती. तो सांगतो, मग म्हणतो, राजे साहेब, तुम्ही मागच्या जन्मामध्ये तुम्ही दरिद्री होता, त्याच्यामुळं तुम्ही राजगुऱ्याची भाजीच फक्त तुमच्या अंगणात पिकायची, तर तुम्ही ती राजगुऱ्याची भाजीच वाटायचा लोकांना. तुम्ही काय करायचं, फक्त ती राजगुऱ्याची भाजीच दान करायचं सगळ्यांना. मग आता या जन्मामध्ये पण तुम्ही राजे झाले तरी सुद्धा तुम्ही राजगुऱ्याची भाजीच वाटता सगळ्यांना. मग तुम्हाला राजगुऱ्याची भाजी वाटल्यानं राज्यपद प्राप्त झालं, तर राजा झाल्यानंतर तुम्ही आता निदान हिरे, माणिक, मोती, जवाहर आणि काही धन, काही धान्य असं जे आहे तुमच्याकडं ते तुम्ही दान द्यायला पाहिजे. मग आता तुम्ही जर या जन्मात पुन्हा राजगुऱ्याची भाजी जर वाटली तर तुम्हाला पुन्हा पुढच्या जन्मात राजगिऱ्याची भाजीच मिळणार. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये ही कथा येते की इतक्याला इतकं तर तितक्याला किती. म्हणजे आपण पाहतो, मी त्यानं एक चिंधीचा दिवा लावला तर तो काय झाला, राजा झाला. लक्षात घ्या, लगेच दृष्टांत, लगेच त्याचा सिद्धांत आहे की तो राजा झाला. मग राजा झाल्यानंतर त्यानं काय केलं, मोठे मोठे शिवालय बांधले आणि शिवालय बांधून शिवालयामध्ये दीपमाळा लावल्या आणि त्या दीपमाळा लावून त्यानं तिथं तेल कसं पोहोचवलं जाईल याची व्यवस्था केली आणि हे दीपमाळा कशा लागल्या जातील. आणि त्याच्यामुळे तो काय झाला, 3ऱ्या जन्मामध्ये मग कुबेर झाला. मग त्याप्रमाणे म्हणजे आपण जे आहे, आपण काय करतो पण की जिथं करायचं तिथं करत नाही आणि जिथं नाही करायचं. एक लक्षात घ्या, 2-3 दिवसाच्या आधीच आता आमच्याकडे एक पूजा झाली, म्हणजे नागपंचमीच्या दिवशी. तर त्या समोरच्या व्यक्तीला विचारलं मी की मी म्हटलं, महाराज तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील. ते म्हटलं की तुम्ही तुमच्या मनानं द्या, तुम्हाला किती द्यायचे ते. तर ते म्हटले, ताई असं आहे, तुम्ही जेव्हा दवाखान्यात जाता तेव्हा डॉक्टरला हे माहीत नसतं की तुम्हाला काय झालेलं आहे म्हणून, पण तुमची 200ची 500ची पावती आधीच फाडून घेतल्या जाते. तुमचा नंबर जेव्हा लागतो तेव्हा तुम्ही तिथं असं म्हणता का की मी हे 500ची पावती फाडत नाही आणि मी हे 200ची फाडत नाही म्हणून तुम्ही असं म्हणता का. म्हटलं नाही, म्हणत नाही, बरोबर आहे. मग म्हणे हे तसंच असतं. काय आपण काय करतो, म्हणून मला हे सांगायचं आहे की आपलं कसं असतं माहिती आहे का, की आपण नेमकं जिथं खर्च करायचा तिथं करत नाही आणि जिथं नाही करायचं तिथं आपल्याला जबरदस्ती भगवंत द्यायला लावतो. मग ते पण हातापाया पडून आपण डॉक्टरच्या बाबा पुता करून त्याला देतो. तर भगवान शिव, कारण चंद्रानं इतकी मोठी पूजा केली की त्याचे ते यज्ञ हवन ते पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. ते म्हणतात, तू काय इच्छा ठेवून हा यज्ञ केलास. आनंदवनात तू समस्त ऋषी मंडळ जमून नेहमी आठवण राहील असा उत्सव साजरा केलास. तू महान तपस्वी आहेस. समुद्र मंथनानंतर मी धारण केलेल्या विषयाचा सतत दाह होत होता, तो आज तुझ्या भक्तिरूपी अमृताने शांत झाला. संवत्सर, महिने याची गणती तुझपासून होईल. म्हणजे महिना आणि वर्ष आता तुझ्यापासून मोजल्या जाईल किंवा चंद्राचा क्षय झाला, अमावस्या आली, चंद्राचा उदय झाला, आता पौर्णिमा येणार आणि ती पौर्णिमा, हा पौर्णिमा 1 महिना आणि ही अमावस्या, ती अमावस्या 1 महिना. असं संवत्सर म्हणजे वर्ष, महिने यांची गणती तुझ्यापासून सुरू होईल. शंखिनी, पद्मिनी, कामिनी, लक्ष्मी, पयोष्णी, ऐश्वर्यवर्धिनी, विकासिनी
सौमिनी आश्चर्यदा आल्हादा व्यापिनी मोक्षमोहिनी प्रभापदा शिरवर्धिनी वेगवर्धिनी अशा ह्या ज्या 16 कला आहेत 16 दिवसाच्या. काय आहेत? 16 दिवसाच्या 16 कला आहेत. तर त्या 16 दिवसाच्या 16 कला तुला प्राप्त होतील. हे त्या 16 कलांचे नाव सांगितले. आणि 17वी जी अमृत कला आहे, जसे झाडाला पाणी तसेच या कलेत तू अमृत आहेस. आता या ठिकाणी मी तुला वर देण्यास आलो आहे. तुझ्या मनात जे असेल ते माग. 16 कला 16 दिवसाच्या. पहा, 17व्या कलेत काय सांगितलं? 16व्या कलेत सांगितलं अमृत आहे 17व्या कलेत. आणि 16 कला सांगितल्या त्याला की ह्या तुझ्या कला आहेत. नवरात्रात 9 दिवस आपण नवरात्र मांडतो. 9 दिवस आपण नवरात्र मांडून आपण काय करतो? नवरात्राची पूजा करतो. 9 दिवस नवविध भक्तीच्या. तुम्ही रोज कुठं देवी मांडत असाल तिथं रोज जोगवा म्हणता. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा करीन ओटी मी मागेन ज्ञानपुत्रा. मी नवविध भक्तीच्या नवरात्रा करीन. नवविध भक्ती पहिल्या दिवशीपासून श्रवण, अर्चन, मनन, चिंतन, दास्य, आत्मनिवेदन, सख्य आणि आत्मनिवेदन ही 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवण, कीर्तन, मनन, चिंतन, अर्चन, दास्य. तर मी अशी भक्ती करेन. मी 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारची भक्ती करेन. मग 10वा दिवस कशाचा येतो? दसऱ्याचा. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा करून ओटी मी मागेन ज्ञानपुत्रा. मग 9 दिवस मी काय करेन? 10व्या दिवशी देवीला ओटी करेन आणि मागेन की मला ज्ञान नावाचा पुत्र तू दे. मग करून ओटी मी मागेन ज्ञानपुत्रा. मग 10व्या दिवशी याचा अर्थ असा आहे, 9व्या दिवशी तुम्ही उपवास सोडता. नवमीच्या दिवशी 10व्या दिवशी पुन्हा 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 10 इंद्रिय तुम्हाला ताब्यात घ्यायचे असतात. दशमीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी राहिलं मन. फक्त ते मन स्थिर करायचं असतं. खरं म्हणजे नवरात्राचे 9 दिवस म्हणजे ही ध्यानाची भक्ती सांगितलेली आहे. मग 11व्या दिवशी मन ताब्यात घ्यायचं आणि 12व्या दिवशीपासून ते 11, 12, 13 आपण काय म्हणतो? देवी झोपली. एकादशीच्या दिवशी माहूर किंवा तुळजापूर इतर ठिकाणच्या सर्व देव्या काय होतात? झोपल्या. आपण काय म्हणतो? देवी शिलांगण खेळून दमली किंवा राक्षसांशी युद्ध करून दमली आणि त्याच्यामुळे ती झोपली. आता तिची पूजा करायची नाही. एकादशी ते पौर्णिमेपर्यंत देव्या फुलात झोपलेल्या राहतात. मग पौर्णिमेच्या दिवशी आपण देवीला उठवतो. तर एकादशी ते पौर्णिमा या 5 दिवसामध्ये ध्यान, भजन, चिंतन करून आपल्या आत्मस्वरूपाची थोडी तरी झलक आपल्याला मिळाली पाहिजे. आपलं ध्यान लागलं पाहिजे. ह्या झाल्या 15 दिवसाच्या 15 कला. चंद्र काय असतो? कारण पौर्णिमा कोणती येते? कोजागिरी पौर्णिमा. आपल्याला एकच माहिती, 9 दिवसाचे 9 उपवास धरायचे. उसळ, भगर, भाकरीच्या भाकरी, आमकं डमकं जे काय असेल ते खायचं. एकदा मंदिरात जायचं, नाही तर एकदा आरतीला जायचं कुठंतरी. तिथं थोडा वेळ बसलं की झालं आपलं नवरात्र. पण खरं नवरात्र हे नाही आहे. खरं नवरात्र जे आहे ते नवरात्र कसं करायचं ते या पद्धतीनं जर नवरात्र केलं तर निश्चितच त्याचा आपल्यालाच फायदा आहे. मग पौर्णिमेच्या दिवशी काय होतं? तो जो पांढरा प्रकाश असतो, म्हणून आपण म्हणतो दूध करायचं, गोड दूध करायचं. तो प्रकाश आहे ज्ञानाचा प्रकाश. कशाचा प्रकाश आहे? ज्ञानाचा. आणि हा ज्ञानाचा प्रकाश ज्यानं पाहिला मग त्याला 17व्या दिवशी, मग आता 17वी जी असते ती अमृत कळा आहे. म्हणून काय सांगितलं की तुझ्या 16 कळा, चंद्राला काय सांगितलं? तुझ्या 16 कला 16 दिवस त्या राहतील आणि 17व्या दिवशी तुला मी अमृत कला दिली. म्हणजे मन ज्या दिवशी परमेश्वरामध्ये लीन होईल त्या दिवशी त्याला अमृताचे कण सापडल्याशिवाय राहणार नाही. तर असं हे चंद्र नम्रतेने म्हणाले. भगवंतानं म्हटलं तुला आता काय पाहिजे ते माग. बऱ्याच दिवसात दर्शन दिलेत तेव्हा निरंतर मला तुमच्याजवळ राहायचं. 10,000 वर्ष तपश्चर्या केली मी, तेव्हा तुम्ही मला दर्शन दिलं. माझी इच्छा आहे मी तुमच्याजवळ निरंतर वास करावा. तुला वर मागता येत नाही. भगवंत म्हणाले अरे अरे मी तुला काही द्यायला तयार आहे, पण तुला आज ते मागता सुद्धा येऊन नाही राहिलं. तुला वर मागता येत नाही असं म्हणून
मग भगवंताला सगळं कळतं की नाही, की हा इतका वेडा आहे की काय मागावं हे सुद्धा, इतके 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि तरी सुद्धा याला कळत नाही की देव भेटल्यानंतर काय मागावं. मग अर्जुनासारखं म्हणावं की करिष्ये वचनम तव, देवा तुझ्या मनात जे असेल ना ते कर. मग त्यावेळेस त्यानं म्हटलं की भगवंतानं त्याला काय केलं, प्रेमानं असं आलिंगन दिलं. नंतर त्याला आपल्या शिरावर धारण केलं. त्यामुळे तिसऱ्या डोळ्यापासून होणारा दाह कमी झाला. त्याला आपल्या मस्तकावर धारण केल्यानंतर भगवंताच्या जो अग्नी आहे तिसऱ्या नेत्रामध्ये, तो अग्नी भगवंताचा काय झाला, त्याचा दाह कमी झाला. मग चंद्राने काशीत लिंग स्थापन केले, त्याचं नाव चंद्रेश्वर लिंग. चंद्रकूप म्हणजे चंद्रतीर्थ त्या ठिकाणी आहे. शंकराने चंद्राची आकाशात 2 लक्ष योजने, इथून चंद्र किती लांब आहे तर 2 लाख योजने लांब आहे, तिथं स्थापना केली. चंद्रकथा संपली. आता या ठिकाणी बुध लोक आला आणि शिवशर्मा म्हणाला, आता या बुधाचे चरित्र काय आहे ते मला सांगा. ते विष्णुदूत बुधाचं चरित्र सांगू लागले. या चंद्राचाच हा मुलगा आहे, पण कोणापासून झालेला आहे, बृहस्पतीच्या बायकोपासून. बृहस्पतीच्या बायकोपासून झालेला आहे. बुध हा चंद्राचा पुत्र आहे. बृहस्पती चंद्राचा गुरु आहे. त्याच्याकडून सर्व विद्या तो शिकला. नंतर चंद्राने आपली गुरुदक्षिणा काय म्हणून विचारले, तेव्हा बृहस्पतीने उत्तर दिलं, माझी बायको जे सांगेल ते, माझी पत्नी जे सांगेल ते. मग पहा आता, गुरु हे चंद्राचे गुरु आहेत बृहस्पती. त्यांनी त्यांच्याजवळ विद्या शिकली आणि गुरुदक्षिणा देण्याची पाळी आली. त्यांनी विचारलं, मी गुरुदक्षिणा काय देऊ. म्हटले, बा माझ्या बायकोला विचार काय द्यायची गुरुदक्षिणा तर. मग चंद्रानं गुरुची पत्नी ताराला विचारलं. चंद्राची विनंती ऐकून तारा म्हणाली, चंद्रा तुला कोणत्या कोणत्या विद्या प्राप्त झाल्या त्या मला आधी सांग. मग चंद्रानं 16 कला उलगडून दाखवल्या आणि अमृत कलेत तो सामावून गेला आणि दिसेनासा झाला. त्यावेळी त्याला ताराला चंद्र दिसेनासा झाला. मग चंद्राने पुन्हा शुक्ल पक्षी ही शंखिनीची कला तिला दाखवली व मोठा होत होत 16व्या सौमिनीपर्यंत पूर्ण झाला. ते पाहून ती चंद्राचं ती इतकं सुंदर रूप पाहिलं तिनं की तो लुप्त झाला, पुन्हा उदयाला आला आणि ते सुंदर कामदेवासारखा चंद्र दिसायला सुंदर होता. त्याच्यामुळे तिचं मन त्याच्यावर काय झालं, आसक्त झालं. आणि मन आसक्त झाल्यानंतर तिनं म्हटलं की मला तुझं सुख पाहिजे, तर ते सुख तू मला दे, हीच गुरुदक्षिणा आहे. त्यावेळेस त्यानं म्हटलं की असं होणार नाही. चंद्र म्हणतो, तू गुरुपत्नी आहेस, मला माते समान पूज्य आहेस, मला लांछन लावणारी तुझी मागणी माझ्या विचाराला पटत नाही. मी असा वागलो तर मला यमपुरीला जावं लागेल. तेव्हा तिला राग आला. कामा तुरानाम न भयम न लज्जा. एखाद्या स्त्रीची कामवासना जेव्हा पूर्ण होत नाही त्यावेळेस ती स्त्री काहीही करायला मागे पुढं पाहत नाही. तसं हिनं संताप झाडायच्या जीवाचा आणि हिनं सांगितलं की जर तू माझी इच्छा पूर्ण केला नाहीस तर मी तुला शाप देईन, हे लक्षात ठेव. मी गुरुपत्नी आहे, तुझ्या गुरुची पत्नी आहे. अनुष्ठान चंद्राने विचार केला की ही महापतिव्रत आहे, अशा पतिव्रतांना देव सुद्धा भितात. म्हणून चंद्राने ताराला आलिंगन देऊन ताराबरोबर तो निघून गेला. अनुष्ठान करून बृहस्पती घरी आले. पाहतो तर बायको घरात नाही. दूतांनी तारा चंद्रावर अनुरक्त झाल्याचे सांगितले. गुरु क्रोधाने लाल होऊन इंद्रपुरी अमरावतीस आले. तेव्हा बृहस्पतीने सर्व सांगून, तुझ्यासारखे बलाढ्यवीर माझे शिष्य असताना चंद्राने माझी बायको नेऊन फजितीच करावी का असे विचारले. आता ही गोष्ट इंद्राला सांगितली. मग जाऊन त्यांनी ते घरी आल्यानंतर तपश्चर्या करून. हे ऐकताच इंद्र क्रोधित झाला व सर्व देवांसह चंद्रांशी युद्ध करण्यास निघाला. तेथे पोहोचताच तू युद्धास तयार हो असा निरोप चंद्राला दिला. इंद्रानं विचारलं, तू गुरुपत्नी पळून नेलीस तेव्हा गुरुस तोंड दाखवायची तुझी लायकी नाही. तू व्यभिचारी व कलंकी आहेस, आपले नाव तू त्रैलोक्यात कलंकित केले आहेस. तेव्हा गुरुपत्नी गुरुला परत कर, उगीच युद्धाच्या फंदात पडू नकोस. यावर चंद्राने, तूच ब्रह्मचारी आहेस, तू ब्रह्मदेवाच्या मुलीची अभिलाषा धरलीस म्हणून गौतमाने तुला शाप दिला आहे, तू विसरलास का. दोघंही एकमेकाचा ऊन काढू लागले की तू पण असं केलेलं आहे, तू काय मला नाव ठेवतो, आणि तो म्हणतो तू काय मला नाव ठेवतो. हे ऐकून इंद्राने संतापून उलटी सुलटी उत्तरे दिली. शेवटी दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं. इंद्र हरला, तो अमरावतीला पळून गेला. इंद्राने गुरुला विचारले, हा चंद्र इतका शक्तिमान कसा झाला, याच्यात एवढी ताकद कुठून आली या चंद्रामध्ये.
हात क्षीण होत जातो रोज. मग इतकं बळ कुठून आलं? बृहस्पतीनं उत्तर दिलं, चंद्र आत्री ऋषींचा पुत्र असून शिवाची त्याच्यावर पूर्ण कृपा आहे. त्याला आता गाठून उपयोग, पौर्णिमेच्या दिवशी त्याला गाठून उपयोग नाही. त्याला आता अमावस्याच्या चतुर्दशीच्या दिवशी गाठलं पाहिजे. म्हणजे अमावस्याच्या आदल्या दिवशी. त्या दिवशी काय होईल? त्याचं बळ काहीच नसेल. कृष्ण चतुर्दशीला इंद्राने गुरुला सोबत घेऊन तो चंद्राकडे गेला. त्यांना पाहताच चंद्र कैलासावर जाऊन शंकराच्या मस्तकात जाऊन बसला. ते तिथे पाठलाग करत गेले. त्यांनी चंद्राला शिवाच्या शिरी पाहिले आणि मग दुरूनच त्यांनी भगवान शंकराला नमस्कार केला. इंद्र व गुरु दोघे सत्यलोकी ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा ब्रह्मदेव, गुरु, इंद्र हे तिघे शंकराकडे आले. त्यांनी शंकराला पुन्हा एकदा नमस्कार केला. ते म्हणाले, चंद्राने गुरुची बायको नेली, त्याला शोभते काय हे? शंकराने उत्तरले, मी समुद्र मंथनाच्या वेळी सर्व विष घेतले. त्याची आग तेव्हा गंगा आणि या चंद्रास मस्तकी धरल्यावर शांत झाली. त्याच्यामुळे चंद्राचे माझ्यावर फार उपकार आहे. तेव्हा चंद्रास काही न बोलता गुरुपत्नीला परत घेऊन जा व त्या गुरुच्या हवाली करा. त्याला तुम्ही काही बोलू शकत नाही. तेव्हा चंद्राने ब्रह्मदेवाच्या द्वारे गुरुकडे पोचती केली. तारा घरी गेल्यावर तारा 4 महिन्याची गर्भार आहे असं समजलं. बृहस्पतीला कळलं. तिला विचारलं तेव्हा हा गर्भ चंद्राचा आहे असं तिनं सांगितलं. पण तो गर्भ बुधाचा होता. कोणाचा होता? बुधाचा. म्हणजे चंद्र आणि ताराच्या पोटी जन्माला आलेला मुलगा, त्याचं नाव होतं बुध. अशा प्रकारे म्हणून बृहस्पतीने अस्त्राने गर्भ काढून टाकला. कथा ऐकून शिव शर्म्याने विष्णुदूतांना विचारले, चंद्र शिव भक्त व तारा पतिव्रता असूनही पाप करण्याची वासना त्यांना कशी झाली? गणांनी उत्तर दिले, हाच प्रश्न ब्रह्मदेवानं विचारला होता. तेव्हा शंकर म्हणाले, हा अनर्थ मदनाच्या दृष्ट स्वभावामुळे घडला, म्हणून मी त्याला 3ऱ्या डोळ्याने भस्म केले, तरी तो अमर आहे. मदन म्हणजे कोण? मदन म्हणजे कामदेव. शंकराला विचारतात ते की हे दोघं जण इतके ज्ञानी असून, ती ऋषींची पत्नी होती बृहस्पतीची, आणि चंद्र सुद्धा ज्ञानी होता, तरी यांच्याकडून असा अनर्थ कसा घडला? तर हा अनर्थ कामदेवामुळे घडला की त्याला पाहताच तिच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला त्याच्याविषयी, आणि त्यानं तिचं वरण केलं. दुसऱ्या ग्रंथामध्ये याचं कारण असं सांगितलेलं आहे की स्त्री पुरुषाचं मेलन करत असताना आपण जेव्हा, म्हणजे याच कथेचा विस्तारित भाग दिलेला आहे दुसऱ्या ग्रंथामध्ये, त्यांनी सांगितलं की बृहस्पतींनीच तारेशी लग्न करायला पाहिजेत नव्हतं. का नव्हतं करायला पाहिजे? आपण जेव्हा मुलामुलींचे लग्न करतो, आपण जास्त फरक पाहत नाही, 5 वर्षाचा फरक पाहतो. तर तेवढा फरक असणं ठीक आहे. पण जर एका स्त्रीमध्ये आणि एका पुरुषामध्ये बराचसा खूप जास्त फरक असला तर त्या ठिकाणी अशा घटना घडू शकतात. कारण बृहस्पती हे म्हातारे होते, तारा ही एकदम तरुण होती, आणि म्हणून रोज ती तिच्या त्या म्हाताऱ्या पतीचंच दर्शन घेत होती. पण ज्या वेळेस तिनं चंद्राला पाहिलं, त्याच्यामुळं असा पुरुष मी आजपर्यंत पाहिला नाही अशी भावना तिच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तिनं चंद्राचं वरण केलं. पहा तुम्ही, आता हिनं अशी जरी घटना हिच्या बाबतीत घडलेली आहे, हे सगळं सविस्तर दिलेलं आहे त्या ग्रंथामध्ये, तरी अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचपतिव्रतामध्ये हिचं नाव आहे तारेचं. मग एखादा माणूस असा प्रश्न विचारू शकतो की तारेनं जर असं कृत्य केलं, तसं पाहिलं तर अहिल्या इंद्रानं भोगली, द्रौपदी 5 पांडवांची पत्नी होती, सीतेला रावणानं पळून नेलं. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारेचं असं झालं. तारा आणि मंदोदरी, फक्त याच्यातली मंदोदरीच जी होती, ही मंदोदरी रावणाशी एकनिष्ठ राहिलेली होती. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा. आता संपूर्ण उत्तर माझ्या लक्षात नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर असं आहे, याच्यातली एक जण तनानं मळाली, एक जण मनानं मळाली, एक जण संगानं मळाली, संगतीनं मळाली, एक जण विचारानं मळाली, आणि 5वी कशानंच मळाली नाही.
हा, पाचवी कशानंच मळाली नाही. ना ती तनानं मळाली, ना ती मनानं मळाली. तारा ही मनानं मलिन झालेली होती. तिनं स्वतःहून हे केलं ना, इंद्राला शरण गेली ती तारा, ती मनानं मळली. आणि ती मनानं मळली. आणि आईलेच्या मनात कोणताही भाव नव्हता. तिला माहीतच नव्हतं. तिला वाटलं हा आपला नवरा आहे. तिला काय वाटलं होतं, कारण इंद्र गौतम ऋषीचं रूप घेऊन आला होता, म्हणून तिला असं वाटलं की हा आपला नवराच आहे. म्हणून ती तनानं मळली. शरीर मलिन झालं तिचं. ती तनानं मळली, मनानं मळली. एक जण संगानं मळली आणि एक विचारानं मळली. तर सीतेला काय झाला, रावणाचा संग झाला नुसता. त्यानं तिला विमानात बसून नेलं पळून. तेवढा संग घडला तिला. तितक्यानं मळली 6 महिने राहिली. त्याच्यामुळं पण लोकांचा अपवाद टाळला रावणानं. आणि रामानं काय केलं, तिला म्हणजे अग्निकाष्ट भक्षण करायला लावलं आणि नंतर आपल्या ताब्यात घेतलं. आणि एक जण विचारानं मळली. द्रौपदी जी होती ती विचारानं मळली होती. द्रौपदी विचारानं मळली. विचारानं मळली म्हणजे तिनं विचार केला की एक नवरा केला मी, पण 5 पती मला भेटले. लग्न तर एकाशीच केलं होतं ना, पण 5 पती भेटले. मग तिनं काय केलं, 5 जणांशी जरी तिचं लग्न नव्हतं झालं, पण मग तिनं एकाशीच फक्त तो व्यवहार ठेवला. पण तिनं 4 जणांकडून वेगळ्या वेगळ्या अपेक्षा केल्या. कोणी मुलासारखे राहिले तिच्यासोबत, कोणी भावासारखे राहिले, कोणी वडिलासारखं राहिलं त्या 4. बाकीचे उरलेले 4 जे होते ते. म्हणून त्या वेगळ्या वेगळ्या. एकटी फक्त मंदोदरी जी होती ती रावणाशी एकनिष्ठ राहिली. आणि रावण मेल्यानंतर बिभीषणानं म्हटलं तिला की तुला माझ्याशी लग्न करायचंय का, किंवा तू माझ्याजवळ राहू शकते का. तिनं सांगितलं नाही. म्हणून एकटी याच्यात फक्त मंदोदरी जी आहे, या बाकीच्या शुद्ध करून घेतलेल्या आहेत. तरी सुद्धा पंचपतिव्रतेमध्ये यांचं नाव आहे. तर अशा प्रकारे हा अनर्थ कोणामुळे झाला, मदनामुळे झाला. म्हणून कामदेवाचं दुसरं नाव अनंग असं आहे. अनंग म्हणजे काय, की जो डोळ्यांनी दिसत नाही. जरी भगवान शंकराने त्याला भस्म करून टाकलं तर त्यानं म्हटलं तेव्हा तरी मला शरीरानं लोकांच्याकडे जावं लागायचं, पण आता मला तसं जायचं काम नाही. मी आता दुसऱ्याच्या काय करतो, याच्यातच जाऊन बसतो मनात. म्हणून कामदेवाचं एक नाव झालं मनमत. म्हणून मनात आलं की बस ती गोष्ट घडतेच. मग म्हणजे तो म्हणतो मी लोकांच्या मनात कशी वासना निर्माण करतो तशी इच्छा निर्माण करतो. त्याचं नाव मनमत झालं. भगवान शिव म्हणतात हा काम जो आहे तो अमर आहे, तो कधीच मरत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी हा 17वा अध्याय सांगितला. या ठिकाणी हा 17वा अध्याय भगवान शिवाच्या चरणी आपण अर्पण करू. आणि या ठिकाणी या अध्यायाला या ठिकाणीच आपण पूर्णविराम देऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय.